नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी इथं एक पातेलं घेतलं आहे गॅसवरती ठेवून, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ टाकायचा आहे। गूळ मी चाकूने अगोदर बारीक करून घेतला आहे आणि नंतर याच्यामध्ये पाऊण कप पाणी टाकायचं आहे। तर मी अगोदर अर्धा कप पाणी टाकलं, नंतर अर्धा कपाचा अर्धा कप म्हणजेच आपण इथं पाऊण कप पाणी टाकलं आहे। आता आपल्याला याचा पाक वगैरे काही बनवायचं नाही, फक्त याच्यामध्ये आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। तेवढा वेळेस आपल्याला फक्त गॅसवरती ठेवायचं आहे, बाकी काही नाही। आणि जास्तीचं गरम करत बसायचं नाही किंवा उकळवत बसायचं नाही आपल्याला। तर इथं मी गूळ जो आहे तो छान असा मेल्ट करून घेतला आहे आणि गॅस बंद केला आहे। आता याला अगदी 3 ते 4 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे। जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं, पण अगदी 3 ते 4 मिनिट थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत आपण इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 2 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि याला मी इथं चाळून घेतलेलं आहे। या बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला पाव कप पांढरे तीळ टाकायचे आहेत। अगदी चिमूटभर इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं आहे ते आपल्याला इथं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं काय करत आहे, थोडंसं हे गाळून घेते आणि सगळंच पाणी टाकलं नाही तर मी इथं थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊन छान असं पीठ मळून घेणार आहे याचं। तर सुरुवातीला थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्यानं मिक्स करून घेते आणि मग नंतर हातानं छान असं मळून घ्यायचं आहे। तर हे जे पाणी आहे आपण बनवलेलं गुळाचं ते सगळंच पाणी लागणार आहे आपल्याला। तर मी इथं ते सगळंच टाकून घेत आहे। आता मी इथं अर्धा कप गूळ वापरला आहे। तुम्हाला जर गोडी जास्त आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी पाव कप गूळ टाकू शकता, पण मला गोड एवढंच हवं आहे म्हणून मी इथं अर्धा कप टाकला आहे। जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गोडी कमी होते तर तुम्ही इथं पाऊण कप गूळ टाकू शकता आणि पाऊण कप पाणी टाकू शकता। तर इथं मी छान असं हे पीठ मळून घेतलं आहे। जवळपास याला एक 4 ते 5 मिनिट मी छान मळून घेतलेलं आहे आणि याला रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही। लगेच आपल्याला याची असा छोटासा एक बॉल तयार करून घ्यायचा आहे आणि याला अगदी तुम्ही कुठलंही सुकं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे। अगदी गव्हाचं पीठ लावलं तरी चालेल, बाजरीचं लावलं तरी चालेल आणि तांदळाचं लावलं तरी चालेल, म्हणजे कुठलंही तुम्ही याला सुकं पीठ लावून एक अशी छोट्याशा चपातीसारखं आपण याला लाटून घ्यायचं आहे। तर इथं असं लाटून घेतल्यानंतर एक वाटी घेतली आहे आणि वाटीनं मी याला कट करून घेते, कारण सगळं एकदम सेम अशा पुऱ्या आल्या पाहिजेत। मला सुरुवातीला वाटलं याच्यामध्ये 2 होतील, 2 काही झाल्या नाही पुऱ्या, एकच पुरी झालेली। तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता किती सुंदर असे पांढरे तीळ दिसत आहेत। तर इथं मी सुरुवातीला एक 7 ते 8 करून घेतलेले आहेत एका ताटामध्ये आणि एवढ्याच आता फ्राय करून घेणार आहे। तर इथं कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मीडियम फ्लेमवरती छान असं गरम झालं की मग याच्यामध्ये ही पुरी टाकून घ्यायची आणि याच्यावरती झाऱ्यानं असं तेल टाकायचं, तेल सोडून घ्यायचं, म्हणजे मग पुरी पटकन अशी फुलल्या जाते आणि फ्रायसुद्धा होते। जर तुम्हाला सॉफ्ट पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही थोड्याशा जाडसर ठेवायच्या आणि जर तुम्हाला एकदम अशा कुरकुरीत क्रिस्पी पुऱ्या हव्या असतील तर थोड्याशा चपातीसारख्या पातळ लाटायच्या, म्हणजे मग त्या कुरकुरीत होतात। तर आता इथं मी पहिली बॅच जी आहे ताटामध्ये बनवून ठेवलेली मी 5-6 पुऱ्यांची, ती थोडीशी मी जाडसर लाटून घेतलेली आहे, म्हणजे पुऱ्यासारखी, आणि त्या पुऱ्यासारख्याच व्यवस्थित अशा छान फुलतील सुद्धा। पण जी सेकंड बॅच मी बनवलेली ती एकदम अशी चपातीसारखी पातळ लाटलेली आणि नंतर तिला फ्राय केलेलं। तर त्या एकदम अशा मस्त कुरकुरीत झालेल्या। ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने तुम्ही बनवा। जर तुम्हाला अशा एकदम सॉफ्ट आवडत असतील तर थोड्याशा जाडसर लाटायच्या आणि जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही पातळ लाटून घ्या। तुम्हाला मी याची थिकनेस दाखवत आहे, जे आपण फुललेल्या पुऱ्या आहेत ना त्याची थिकनेस आहे ही। आता तुम्ही पाहू शकता जेवढ्या मी इथं पुऱ्या फुलून तळून घेतल्या आहेत त्या सगळ्या अशा फुलल्या आहेत मस्त अशा, आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। अगदी काही सेकंदामध्येच पुरी ही पटकन फ्राय होते, हिला वेळ लागत नाही, कारण बाजरीचं पीठ आहे ना हे पटकन असं कलर चेंज करतं आणि गूळ असल्यामुळे सुद्धा पटकन असा चेंज होतो कलर, म्हणून याला गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम टू लो ठेवायची। सगळ्या पुऱ्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत। तर इथं तुम्ही पाहू शकता ज्या मी इथं क्रिस्पी आणि कुरकुरीत केलेल्या आहेत त्या तुम्हाला मी अगोदर दाखवते, आणि त्याच्यावरती जे पांढरे तीळ आहेत ते किती सुंदर दिसत आहेत आणि त्याचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता ह्या मी पहिल्या बॅचला फ्राय केलो त्यांना, तरीसुद्धा ते आणखी फुललेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा मऊ झालेल्या आहेत। जर तुम्हाला मऊ खायच्या असतील तर तुम्ही अशा बनवू शकता आणि कुरकुरीत खायच्या असतील तर थोड्याशा पातळ लाटून घ्या। हा टी टाईम स्नॅक म्हणून थंडीमध्ये खूप छान असा हा ऑप्शन आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाल्ल्यानंतर शरीराला आपलं उष्ण ठेवायला मदत करते आणि त्यामुळे तुमचं शरीरसुद्धा उष्ण राहतं आणि थंडी कमी वाजते।
बाजरीच्या पिठापासून तुम्ही अनेक काही वेगवेगळे तुम्ही पदार्थ बनवू शकता थंडीमध्ये। हा जो पदार्थ आहे याला तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये त्याला भरून ठेवू शकता। 2-3 महिने काही प्रॉब्लेम येत नाही। पण अशा 1-15 दिवसाच्या अशा पुऱ्या किंवा काहीतरी वेगळे आणखी स्नॅकचे आयटम बनवून ठेवू शकता आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत लागते। टी टाइम स्नॅक म्हणा किंवा मुलांना तुम्ही अशा डब्याला 2 जरी पुऱ्या दिल्या तरी खूप छान होतात, इनफ होतात नंतर असा गोडीचा पदार्थ खाण्यासाठी। नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।